तिला राजनंदिनी विषयी सांगितलंत ना? होय सर. तिला लग्नाची मागणी घालण्याआधी माझ्या आयुष्यातलं हेच सत्य मी तिला सांगितलं. मग काय म्हणाली ती? तिने समजून घेतलं आहे सर. तिला तिला काही प्रॉब्लेम नाहीये. मग प्रश्नच मिटला. पण मग आता टेन्शन कसलंय? तिच्या वडिलांचं. तिच्या बाबांना हे लग्न मान्य नाहीये. त्यांचा नकार आहे. कारण आमच्या दोघांच्या वयात असलेलं अंतर. वय? पण विक्रांत, जग किती पुढे गेलाय. तुमचं बरोबर आहे साहेब. पण ईशाच्या वडिलांना हे पटणं कठीण आहे. आणि त्यांचं बरोबर आहे. पण तुमच्यात काय कमी आहे? हे तुमचं माझ्यावरचं प्रेम बोलताय साहेब. तुम्हाला माझ्यात काहीच कमी वाटणार नाही. पण आमच्या वयातलं अंतर हा एक खूप मोठा अडसर आहे. आणि समाजातल्या रूढींच्या विरोधात जाणं इतकं सोपं नसतं आहे साहेब. पण विक्रांत सरंजामेंना काहीही अशक्य नाहीये. विक्रांत सरंजामे वयातलं अंतर कमी करू शकत नाहीत नाही साहेब. अगदी कितीही वाटलं तरी करू शकत नाही. मला खूप असं वाटतं आहे साहेब की प्रेम कोणाचं कोणावरही असू शकतं. त्याला कसलंच बंधन नसतं. पण तरी सुद्धा समाजाची म्हणून काही बंधनं असतात. आणि आता असं वाटतं की स्वतःचं वय लक्षात न घेता मी प्रेमात तरी कसं पडलो. तुम्ही एकट्यानेच प्रेम केलं नाहीये. ईशा सुद्धा तुमच्या प्रेमात पडली. आणि प्रेम करताना तिने हा विचार नाही केला की समोरची व्यक्ती आपल्यापेक्षा वयाने खूप मोठी आहे. आणि तिने विचार केला जरी असला तरी तिने तुमच्यावर प्रेम केलंय. तुम्ही तिला राजनंदिनी विषयी सांगितलं तरी सुद्धा तिने तिचं पाऊल मागे घेतलेलं नाही. यावरून तिचं तुमच्यावर किती प्रेम आहे हे लक्षात येतंय. प्रेम ही अशी गोष्ट आहे जी इतर सगळ्या गोष्टी विसरायला लावते. हेच खरंय विक्रांत. तुमची परिस्थिती, तुमचं वय, तुमचं प्रोफेशन या कुठल्याही गोष्टीचा काहीही संबंध नसतो प्रेमाशी. ठीक आहे, तिच्या वडिलांचा तुमच्या लग्नाला नकार आहे. पण तुम्हाला दोघांनाही लग्न करायचंय. कोणी कोणावर जोर जबरदस्ती केलेली नाहीये. हो नेमका माझ्यावर विश्वास ठेवा. मला यातलं काहीच माहिती नाही. अगं मग आता तरी विचार कर. विक्रांत सरंजामेंच्या पहिल्या लग्नाबद्दल तुलाही काही माहित नव्हतं आणि मलाही आता फाईल वाचेपर्यंत काहीही माहित नव्हतं का? तर त्यांनी आपल्यापासून लपून ठेवलं हे सत्य. फसवलं आपल्याला. तरी तू त्यांचीच बाजू घेशील? बोल ना पुष्पा, बोल. अगं बोल, काय करशील आता? हा त्यांनी आपला केलेला सरळ सरळ विश्वासघातच नाहीये का? विश्वासघात? बाबा तुम्ही प्लीज असं बोलू नका. ईशा, अगं असं आंधळ प्रेम नसतं करायचं ग पोरी. आता तरी डोळे उघड ना. त्यांनी हे सत्य आपल्यापासून आजपर्यंत लपवून ठेवलं. हा विश्वासघातच नाहीये का? बाबा मला माहित होतं. मला हे सत्य माहित होतं. म्हणजे लग्नाचं विचारायच्या आधी त्यांनी मला त्यांच्या पहिल्या लग्नाबद्दल सांगितलं होतं बाबा. तोपर्यंत त्यांनी तुला फसवलंच ना. कसं फसवलं बाबा? त्यांच्या मनात जेव्हा लग्नाचा विचार आला तेव्हा त्यांनी मला हेच सत्य सांगितलं. मी कर्जतला गेले होते त्यांच्या घरी तेव्हा त्यांनी मला हे सत्य सांगितलं. आणि हे सगळं मला कळल्यावरती माझा जो काय निर्णय असेल तो ते ऍक्सेप्ट करायला तयार होते. मग कसं फसवलं बाबा? अगं पण ईशा, मग हे आधी तू का नाही सांगितलंस आम्हाला? आई अगं, जेव्हा मी कर्जतवरून परत आले तेव्हापासून आतापर्यंत आपल्या घरातलं वातावरण कसं आहे तुलाही माहितीये. अजूनपर्यंत बाबा नीट बोलतही नाही आहेत माझ्याशी. मग इच्छा असली तरी मी नाही सांगू शकले तुम्हाला. आणि म्हणून मी योग्य वेळेची वाट बघत होते. हे सगळं त्यांनी आम्हाला का नाही सांगितलं? सांगितलं की त्यांनी बाबा. कधी? त्या फाईल मधून बाबा. त्यांना जर लग्नाचं तुमच्यापासून लपवायचंच असतं तर त्यांनी फाईल मधली ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचूच दिली नसती ना.
फाईल नीट वाचली नाही. कारण आपल्याला तरी काय माहितीये त्यात हे असं काहीतरी लिहिलेलं असेल म्हणून. मग बाबा आता यावर काय म्हणणं आहे तुमचं? यावर माझं म्हणणं असं आहे, वयाचा मुद्दा कितीही बरोबर असला तरी यातून काहीतरी मार्ग निघेल नक्की. मला आता आईसाहेब काहीही सुचत नाहीये, म्हणूनच मी तुम्हाला फोन करून तातडीने बोलून घेतला. तर तुम्हीच यातनं काहीतरी मार्ग काढा. मग ठीक आहे, आधी तुम्ही तुमच्या मनातून सगळं टेन्शन काढून टाका बरं. सत्य असत्याशी मन केली ग्वाही. याचा अर्थ आपल्याला जर खरं पटलं असेल तर ते सगळ्या जगाला सुद्धा पटतं. आईसाहेब, विक्रांत, तुम्ही फक्त तुमच्या मनाचा विचार करा. तुमच्या मनात प्रेम आहे ना, त्याचा विचार करा. पण त्यांनी गोष्टी पुढे जात नाहीत आईसाहेब. निमकरांचा नकार होकारामध्ये कसा बदलेल त्याचा विचार केला पाहिजे. हे बघा, निमकर कुटुंबाची विचारसरणी थोडी वेगळी आहे, त्यामुळे त्यांना कन्व्हिन्स करणं कठीण आहे, पण अशक्य नाही. काळजी करू नका, मी तुमच्या पाठीशी आहे. पुष्पा, तू त्यांना पाठीशी घालू नकोस. हो, पाठीशी काय घालायचंय? आणि विश्वासघात कुणी कुणाचा केलाय हे एकदा तपासून बघा. त्या टिल्लूंनी केलाय आपला विश्वासघात. आधी काय करायचंय? गोड गोड बोलायचे. त्याच्यानंतर ईशाचं कसं ते भलं करतायत हे सांगत सुटायचे. नंतर कळलं ना की ईशाच्या नोकरीमध्ये त्यांचा फायदा आहे म्हणून ते लग्न करत होते. त्यांनी विश्वासघात केलाय, विक्रांत सरांनी नाही. आणि विक्रांत सरांनी जेव्हा लग्न करायचं ठरवलं तेव्हा ईशाला आणि आपल्याला त्यांच्या पहिल्या लग्नाविषयी सांगितलं. त्यांनी नाही केला विश्वासघात, त्यांनी केला, टिल्लूंनी केला विश्वासघात. तरीही मला हे मान्य नाही. अहो, तुम्ही विक्रांत सरांना एवढा विरोध का करताय? कारण विक्रांत सर आपल्या ईशासाठी योग्य नाही. एकतर वयाचं एवढं अंतर आणि त्यात बिजीवर. अरे का करायचं मी माझ्या एकुलत्या एका मुलीसाठी? कारण त्यांचं ईशावर खूप प्रेम आहे. आणि नुसतं प्रेम नाहीये, ते आपला आदर सुद्धा करतात. तुम्ही हो म्हणल्याशिवाय ते ईशाशी लग्न करणार नाहीयेत. मग विरोध करायचा म्हणून विरोध करायचा, त्याला काही अर्थच नाहीये. तरी पण मला ईशाला अजून काही प्रश्न विचारायचे. हो, हरकत नाही, विचारा ना, विचारा प्रश्न. तुमच्या मनात जे जे प्रश्न आहेत त्याची उत्तरं ईशा देईल. ईशा. हो आई. बाबा जे जे प्रश्न विचारतायत त्याची योग्य उत्तरं दे. विचारा. हो, आई. तुझा विक्रांत सरंजामींवर पूर्ण विश्वास आहे? हो बाबा. त्यांचं तुझ्यावर खरंच प्रेम आहे ह्या गोष्टीवर सुद्धा तुझा विश्वास आहे? हो. ते तुझ्याशी लग्न करतील याची तुला खात्री आहे? बाबा, कशी नाही खात्री वाटणार? त्यांनी स्वतः मला लग्नाविषयी विचारलं. ते सगळं ठीक आहे, पण तुला खात्री आहे का? अर्थात. ते तुला त्यांच्या घरी त्यांची बायको म्हणून नांदवतील याची तुला खात्री आहे? पण बाबा, ते असं नाही करणार अशी शंका काय येते तुमच्या मनात? प्रश्न तू मला नाही विचारायचे, मी तुला विचारतोय. तू फक्त उत्तर दे. अहो निमकर, जरा सावकाश. ते तुला त्यांची बायको म्हणून त्यांच्या घरी नांदवतील याची तुला खात्री आहे? हा काय प्रश्न आहे बाबा? उत्तर दे. हो, पण असं का विचारताय तुम्ही? कारण विक्रांत सरांचं ठीक आहे, त्यांच्या घरच्यांचं काय? त्यांच्या घरच्यांना ह्या तुमच्या प्रेमाबद्दल माहिती आहे? ते स्वीकारणार आहेत का तुमचं प्रेम? विक्रांत सरांबद्दल तुला जरी खात्री वाटत असली तरी त्यांच्या घरच्यांचं काय? त्यांच्या घरचेही त्यांच्यासारखेच श्रीमंत आहेत ईशा. त्यांच्या चालीरीती वेगळ्या, त्यांचे विचार वेगळे, त्यांचं राहणीमान वेगळं. मोठ्या बंगल्यात राहणारी माणसं आहेत ती. तुझ्यासारख्या सर्वसामान्य चाळीत राहणाऱ्या मुलीला स्वीकारतील का ते? सर, तुम्हाला काय वाटतं? तुमच्या घरचे मला स्वीकारतील? बोल ना ईशा.
अगं विक्रांत सरांची बायको म्हणून तुझा ते स्वीकारणार आहेत का? बोल ना ईशा. दिनकर, पुष्पा, अगं आपण आपल्या मुलीला कितीही सन्मानानं वाढवली असली तरी एवढ्या श्रीमंत घरात तिला मानाचं स्थान मिळेल का? मी वाट बघतोय ईशा, उत्तर दे, उत्तर दे. मी देते उत्तर. येऊ ना? आई साहेब. विक्रांत सर, हो या ना, या या. ईशा पाणी आण. हो. या. ईशाचे बाबा, तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी देते. इथे येताना माझ्या कानावर पडलं सगळं. विक्रांतांनी सुद्धा सगळं सांगितलंय मला, तुम्हाला कशाची काळजी येते. पण ईशाचे बाबा, आम्ही ईशाला का नाही स्वीकारणार? विक्रांतच्या निवडीवर आमचा पूर्ण विश्वास आहे. तसं नाही हो, पण इतकी वर्ष झाली पण विक्रांतनी पुन्हा लग्नाचा विचार केला नाही. किती मागण्या आल्या, खूप मुली सांगून आल्या होत्या, पण तसा विचारच केला नाही. त्यांची निवड चुकणार नाही, नाहीतर इतकी वर्ष ते का थांबले असते? ईशाला आम्ही आनंदाने स्वीकारू, तुम्हीही विक्रांतना स्वीकारा. दिनकर, बाबा, अजूनही तुमचा आमच्या लग्नाला विरोध आहे तो आमच्या वयातील फरकामुळे. माझी मुलगी वयानं खूप लहान आहे अजून. बरोबर आहे बाबा, पण आमच्या वयात अंतर आहे याची तुम्हाला काळजी वाटते हे मी अगदीच समजू शकतो. पण केवळ वयात अंतर आहे म्हणून विरोध करण्यात काय अर्थ आहे बाबा? अहो, असं कसं बोलताय तुम्ही? तुमच्या दोघांच्या वयात इतक्या वर्षाचं अंतर म्हणजे लग्नानंतर संपूर्ण आयुष्य काढायचं असतं बायकांना नवऱ्याबरोबर. आणि ईशा अजून वयाने इतकी लहान आहे. अहो, संपूर्ण आयुष्य पडलंय तिचं अजून. खरंय बाबा, पण ज्याच्या बरोबर आपण आयुष्य काढू शकतो ना, त्याच्याशी लग्न नसतं करायचं बाबा. ज्याच्याशिवाय आपण आयुष्य काढू शकत नाही ना, त्याच्याशी लग्न करायचं असतं. आणि म्हणूनच मला ईशा बरोबर लग्न करायचं बाबा. ईशाशिवाय माझ्या आयुष्याची कल्पनाच करू शकत नाही मी. आणि म्हणूनच मग वय, परिस्थिती, पैसा या कुठल्याच गोष्टी आड येत नाही. ईशाचं सगळं नीट व्हावं, ती सुखी व्हावी असंच वाटतं ना तुम्हाला? अर्थात. तिचं लग्न योग्य वयाच्या माणसाशी करायचं की अशा माणसाशी ज्याच्यावर तिचं प्रेम आहे, जो तिने स्वतः निवडलाय? लग्नाला होकार देताना तिने ना वयाचा विचार केला ना त्याच्या पहिल्या लग्नाचा. मग मला सांगा,
कोणत्या मुलाशी लग्न करून दिलं तर ईशा सुखी होईल? ज्या दोन व्यक्तींना लग्न करायचे ना, त्या दोघांमधलं प्रेम आणि त्यांची लग्न करायची इच्छा, या दोनच गोष्टी महत्वाच्या असतात, नाही का? बाबा, माझ्या इतकंच ईशाला सुद्धा हे लग्न करायची इच्छा आहे, पण ती तुमच्या विरुद्ध जाणार नाही आणि मीही नाही. आता निर्णय तुमच्या हातात आहे. तुम्ही निर्णयाचं टेन्शन अजिबात घेऊ नका, पण कोणताही निर्णय घेताना ह्या सगळ्या गोष्टींचा विचार जरूर करा. बाबा, आता तुम्ही काहीच बोलू नका विक्रांत सर, कारण आता मला पटलंय ईशासाठी तुम्हीच योग्य आहात. पुष्पा सुद्धा तेच म्हणत होती. बोलले. साखर आणते. हा, थांबा. बाबा, बाबू, बाबा, तुम्ही हा निर्णय मनापासून घेतलात ना? हो रे बाळा. ह्या साखर घ्या. आई, सरांना कमी दे साखर, त्यांना शुगर आहे अगं. बरं. घ्या. घे बाळा. ईशाचे बाबा, तुम्ही लग्नाला मनापासून मान्यता दिलीत, हे फार चांगलं झालं. हो, पण मी एक महत्वाची गोष्ट बोललो नाही अजून. काय झालं? काही प्रॉब्लेम आहे का? हो, निमकर. आईसाहेब, तुमच्या पद्धतीनं लग्न करून देणं मला नाही झेपणार हो. अहो, तुम्ही काही काळजी करू नका. आमच्याकडून जे होईल ते आम्ही करू. तुमच्याकडून जे होईल ते तुम्ही करा, मग तर झालं. तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. आपण सरळ बोलणीच करूया ना. सगळे मिळून सगळं ठरवून टाकूया. हो हो, उद्याच भेटूयात का बैठकीसाठी? नाही म्हणजे उशीर व्हायला नको म्हणून म्हणाले. अगदी बरोबर आहे. कुठे कुठे भेटूया? आमच्या घरी. म्हणजे चालेल ना? चालेल, येऊ आम्ही. ईशा, आईसाहेबांच्या पाया पड. सदा सुखी राहा. बाबा, थँक्यू सो मच.